नमस्कार मित्रांनो, मी राहुल मुळे स्वागत आहे तुमचं राहले यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, मी आहे सध्या गोव्यामध्ये। तर मित्रांनो, सध्या पावसाचे दिवस चालू आहेत आणि तासापूर्वीच या ठिकाणी खूप मोठा पाऊस झालेला आहे। त्यामुळे व्हिडिओ आपल्याला लवकर कंप्लीट करायचा आहे आणि या ठिकाणी निघून जायचं आहे। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत पणजी पासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या मिरामारकडे। त्या ठिकाणी जाण्याचं कारण हे आहे की त्या ठिकाणी एका मूवीची शूटिंग झालेली आहे आणि ती मूवी म्हणजे बागी 2 मूवी। बागी 2 मूवी 2018 मध्ये रिलीज झाली होती आणि त्या मूवीमध्ये टायगर श्रॉफ, दिशा पटानी आणि मनोज वाजपेयी सर आपल्याला पाहायला मिळाले होते। तर चला मित्रांनो, त्या ठिकाणी निघूया। तर मित्रांनो, त्या ठिकाणी निघण्यापूर्वी आपल्याला एक रिक्वेस्ट आहे, आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। चला मित्रांनो, वेळ लागला तर त्या ठिकाणी। तर मित्रांनो, सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि आम्ही म्हापशाकडून पणजीकडे जाणाऱ्या बसमध्ये बसलो आहे। तर मित्रांनो, जवळपास 12 किलोमीटर प्रवास करून आपण या पणजीच्या बस स्टँडमध्ये पोहोचलो आहे। तर इथून आपल्याला एक बस चेंज करायला लागणार। तर मित्रांनो, पणजी येथून साधारण 3 किलोमीटर अंतरावर मिरामार बीच आहे। तिथे जाण्यासाठी भरपूर बस आहेत। आता पण आपण एका बसमध्ये बसलो आहे। तर या बसमध्ये तुम्ही गर्दी पाहू शकता। बसमधून जात असताना आजूबाजूला अतिशय सुंदर व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो। तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर मोठमोठ्या बोट्स आपल्याला पाहायला मिळतात, जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं। याच रोडवरून आपण त्या ठिकाणी जाणार आहोत। तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर कलरफुल बिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतात आणि रंगीबेरंगी हॉटेल्स आपल्याला पाहायला मिळतात। थोडंसं पुढे आल्यानंतर राईट साईडला आपल्याला कला अकॅडमी दिसते। अतिशय मोठी ही कला अकॅडमी आहे। तर मित्रांनो, पणजीपासून 3 किलोमीटर प्रवास करून आपण या मिरामार सर्कल जवळ पोहोचलेलो आहे। हे जे समोर तुम्ही सर्कल पाहत आहात, तर हे मिरामार सर्कल आहे आणि इकडे जे तुम्ही व्हाईट कमान पाहत आहात, तर त्याच्यामधून जर तुम्ही सरळ गेलात तर तुम्हाला मिरामार बीचकडे जाण्याचा रस्ता दिसतो आणि या ठिकाणी बरीच वाहनं आपल्याला पार्किंगला सुद्धा लावलेली दिसत आहेत। आणि या सर्कल जवळ गवतामध्ये तर तुम्ही पाहू शकता काही स्टुडंट्स आपल्याला योगासनं करताना दिसत आहेत। थोडंसं झूम करून दाखवतो तुम्हाला। तर पाहू शकता आणि या सर्कल समोरच हा मासा आपल्याला दिसतो। तर हा मासा प्लास्टिक कचरा म्हणजे जो टाकाऊ कचरा असतो, त्या टाकाऊ कचऱ्यापासून हा आकर्षक आणि सुंदर असा मासा आपल्याला या ठिकाणी दिसतो। तर थोडंसं जवळ जाऊन आपण पाहूया। तर इथे आल्यानंतर आपल्याला एक बोर्ड दिसतो। त्या बोर्डवरती खाली लिहिलेलं आहे, वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे 5 जून 2023। तर पाहू शकता त्या माशाला तुम्ही। तर त्याच्यामध्ये बराच आपल्याला प्लास्टिक कचरा, डबे वगैरे काय काय दिसत आहेत। तर अतिशय आकर्षक हा मासा दुरून दिसतो। या सर्कल जवळच रिक्षाचे जे स्टॉप आहे, तर त्या स्टॉपच्या मागे या ठिकाणी एक मंदिर आपल्याला पाहायला मिळतं। या मंदिराची रचना तुम्ही पाहू शकता, अतिशय आकर्षक अशी रचना आहे। हे आहे मंदिराचं मेन गेट। अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे। तर मित्रांनो, आता आपण आलोय मंदिराच्या सभा मंडपामध्ये। तर
मंदिराच्या आतील रचना तुम्ही पाहू शकता. सर्कल जवळच हे मंदिर असल्याने या ठिकाणी भरपूर गर्दी आपल्याला पाहायला मिळते. मंदिरात आल्यानंतर वरती पाहिल्यानंतर हे सुंदर झुंबर आपल्याला दिसतं. आणि या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये अतिशय सुंदर आणि प्रसन्न बजरंगबली हनुमानाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं झूम करून दाखवतो तुम्हाला. तर तुम्ही पाहू शकता अतिशय प्रसन्न अशी ही मूर्ती आहे. तर मित्रांनो, दर्शन झालेलं आहे आपलं. तर आता आपण आले मंदिराच्या बाहेर. तर चला तर मग आता आपण बागी 2 मधील जो सीन घेतलेला आहे तो कशा प्रकारे घेतला आहे ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो, बागी 2 मध्ये तो सीन तुम्ही पाहिला असेल, ज्यावेळेला टायगर श्रॉफ आणि उस्मान एका 4 व्हीलरमध्ये जात असतात. तर आणि टायगर श्रॉफ जेव्हा उस्मानला म्हणतात की उस्मान गाडी घुमा, तर ते या ठिकाणाहून तो सीन घेतलेला आहे. तर तुम्ही स्क्रीनशॉटमध्ये पाहू शकता. उस्मान गाड़ी घुमा. हाँ, गाड़ी घुमा. होटल चल. लगता है दिल ने दिमाग को ओवरटेक कर दिया. तर तुम्ही स्क्रीनशॉटमध्ये मॅच करू शकता. तर कॅमेरा अँगल थोडासा वरून घेतला होता, तर तुम्ही समजू शकता. तर या ठिकाणी तो सीन घेतलेला आहे. तर मित्रांनो, आता आम्ही आलोय मिरामार सर्कल जवळ. तर मिरामार सर्कलच्या समोरच एक छोटासा प्ले एरिया आहे चिल्ड्रनसाठी. तर त्या ठिकाणी जाणार आहोत. जर आपण या ठिकाणी विथ फॅमिली आलात, तुमच्याकडे जर लहान मुले असतील तर या ठिकाणी त्यांच्यासाठी खेळण्यासाठी हा एक एरिया आहे. तर चला आपल्याला जाऊया आणि पाहूया तिथे काय काय आहे. या ठिकाणी एक छोटंसं गेट आहे. चला तर मग थोडंसं पुढे जाऊया. थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला राईट साईडला, ज्याला आपण मराठीमध्ये घसरगुंडी म्हणतो, तर या ठिकाणी जी घसरगुंडी आहे आपल्याला पाहायला मिळते. समोर तुम्ही पाहू शकता एक फिश बनवले आहे आणि त्याच्या तोंडाचा आकार तुम्ही पाहू शकता. मी सुद्धा जाऊ शकतो त्याच्यामध्ये. तर चला एकदा जाऊनच दाखवतो तुम्हाला. आता आलो मी फिशच्या पोटामध्ये आणि इथून बाहेर आलो. तर पाहू शकता याचा आकार किती मोठा आहे. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ खूप छान चालला होता, पण अचानक या ठिकाणी पावसाने हजेरी लावलेली आहे. तर छत्री लवकर ओपन करायला लागणार. खूप मोठा पाऊस आहे, त्यामुळे छत्री पण आपल्याला कमी पडू शकते. तर आपण एका छताखाली थांबलेलो आहे. तर या ठिकाणी आपल्याला एक नेट दिसत आहे लहान मुलांसाठी. हे खेळण्याची नेट आहे. तर पाऊस काय एवढा खूप मोठा दिसत नाही, पण आपल्याला भिजवण्या इतका पुरेसा आहे. तर मित्रांनो, पाऊस थोडासा कमी झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता बाहेर हळूहळू पर्यटक निघत आहेत छत्री रेनकोट घालून. तर आपणही थोडंसं बाहेर निघूया. तर मित्रांनो, आत्ताच 5 ते 10 मिनिटापूर्वी या ठिकाणी खूप मोठा पाऊस झाला आणि जस्ट आता पाऊस थोडासा कमी झालेला आहे आणि आता आपण पडलोय या प्ले एरियाच्या बाहेर. आपल्याकडे आहे सध्या छत्री. या छत्रीच्या मदतीने आपण आता या बीचकडे जाणार आहोत. तर मला खूप वाटत होतं की कार्तिकला या ठिकाणी आणावं, पण या पावसाच्या धोक्यामुळे मी ती रिस्क घेतली नाही. तर चांगलंच झालं, कारण खूप मोठा पाऊस आलेला या ठिकाणी आणि ती भिजली असते आणि आजारी मी पडू शकली असती. तर आता आपण जाऊया बीचकडे. तर बीचकडे जात असतानाच डाव्या बाजूला या ठिकाणी व्हॉलीबॉलसाठीचं एक नेट लावलेलं दिसतंय आपल्याला आणि इकडे तुम्ही जसं झूम करून दाखवतो तुम्हाला. तर या ठिकाणी जे आहे छोटे छोटे
टेंट बनवलेले आपल्याला दिसत आहेत. तर या साईडला 3 टेंट आहेत आणि इकडे देखील काही टेंट आपल्याला दिसत आहेत. आणि या टेंटच्या पाठीमागे सुंदर अशी सुरूची झाडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी एकही नारळाचं झाड आपल्याला दिसत नाही. या ठिकाणी 2-3 झाडे आहेत पण खूप दूर आहेत. पण सुरूची झाडे नक्कीच या समुद्र किनारी आपल्याला पाहायला मिळतात. तर मित्रांनो, आता आपण आहे मिरामार बीचवर. तर समोर तुम्ही व्ह्यू पाहत आहात. तर अतिशय ढगाळ वातावरण आहे आणि कधीही पाऊस येऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्याला पटकन हा व्हिडिओ कंप्लीट करायचा आहे. तर पाहूया आपल्याला थोडंसं पुढे जायला भेटते की नाही, का अचानक पाऊस येतो. तर इथलं तुम्ही व्ह्यू पाहू शकता. थोडासा पाऊस शांत झाल्याने हळूहळू पर्यटक बाहेर पडत आहेत. जस्ट आम्ही बीचवर गेलोच होतो पण खूप जोराचा पाऊस चालू झाला अचानक. छत्री होती पण छत्री उडून जाईल याची भीती होती म्हणून जस्ट आम्ही या सुरूच्या झाडाच्या जवळपास थांबलेलो आहोत. झाडाखाली थांबणं थोडंसं रिस्कीच आहे पण आता इथे जवळपास इथली छत आम्हाला दिसत नाही म्हणून थोडा वेळ थांबूया, बघूया पाऊस किती वेळ चालतो. तर फायनली मित्रांनो, पळत पळत आम्ही या टेंटच्या जवळपास पोहोचलेलो आहे. कारण पाऊस खूप जोराचा चालू होता. तर या ठिकाणी गर्दी खूप आहे पण आम्हाला जागा भेटली. तर मित्रांनो, परत एकदा पाऊस कमी झालेला आहे आणि आता आपण थोडंसं बाहेर निघूया. या ठिकाणी गर्दी खूप झालेली आहे, बघूया काय आहे तिथे. तर या ठिकाणी काही महिला काकडी आणि आंबे बरीच टोपली या ठिकाणी दिसत आहेत. तर पाहूया या ठिकाणी काय काय भेटतं. तर अशा वातावरणामध्ये आणखी काय भेटणार, मक्याची कणसं भाजलेली ज्याला आपण स्वीट कॉर्न म्हणतो. तर या ठिकाणी खूपच गर्दी झालेली आहे खाण्यासाठी. तर मित्रांनो, फायनली आपण समुद्र किनाऱ्यावर आलेलो आहे. कारण क्लायमेट थोडंसं क्लिअर आहे आणि तुम्ही पाहू शकता गर्दी वाढलेली आहे. तर मित्रांनो, सध्या पावसाळी दिवस असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला बोट्स कमी दिसत आहेत. कारण या ठिकाणी रायडिंग वगैरे चालते, पॅराशूट वगैरे आपल्याला हवेत उडताना दिसतात. तर सध्या या दिवसामध्ये ते सर्व बंद करण्यात येतं. समोरून पण एक माणूस टोपलीमध्ये स्वीट कॉर्न घेऊन येताना दिसत आहे. तर थोडंसं मध्ये जाऊया. पण वारा खूप असल्याने लाटा खूप जोराने आपल्या दिशेने येत आहेत. हा मुलगा बघा किती एन्जॉय करतोय. परत त्याचा लाट आपल्याकडे आलेली आहे आणि बापरे, मोबाईल पडला असता माझ्या हातून, थोडक्यात वाचला. तर मित्रांनो, बागी 2 मूवीचा एकच सीन या मिरामारच्या परिसरामध्ये घेतला होता. तो सीन पण आपण पाहिला आणि सोबतच या मिरामार बीचवरचं जे सुंदर दृश्य आहे, जो समुद्र किनारा आहे, तो पण आपण पाहिला. तर मित्रांनो, सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे
या ठिकाणी आपल्याला बोटिंग बंद दिसत आहे. या ठिकाणी खूप सारी बोटिंग चालू असते, रायडिंग चालू असते आणि पॅराशूट देखील हवेमध्ये आपल्याला उडताना दिसत असतात. तर मित्रांनो, एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि सोबतच या संदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी राहले का युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओला या ठिकाणी थांबूया. तर भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.